लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोणीचे युवा नेते योगेश फडतरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। लोणी तालुका खटाव येथील ज्येष्ठ नेते, बाजार समितीचे माजी संचालक, माजी सरपंच, माजी चेअरमन संभाजीराव मानसिंगराव फडतरे यांचे चिरंजीव, युवा नेते, लोणी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन योगेश भाऊ संभाजीराव फडतरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। वाढदिवस अभिष्ट चिंतन स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले। माजी आमदार प्रभाकर घारगे, प्रीती घारगे, राहुल पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योगेश यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन केलं। योगेश यांनी शिक्षण पूर्ण करत असताना शेतीमध्येही लक्ष घालून विविध प्रयोग यशस्वी केले। 3 पिढ्या समाजकारण व राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांना समाजकार्याचं बाळकडू मिळालंय। ध्येयवादी व जिद्दी असलेल्या योगेश भाऊंना आपल्या गावासाठी, आपल्या भागासाठी काम करण्याची तळमळ मनात आहे। पुण्यामध्ये टाटा मोटर्स नामांकित कंपनीत नोकरी करत आपले MBAचे त्यांनी शिक्षण पूर्ण केले। 2008 साली पुणे इथं सायकलवरून सुरू केलेला प्रवास आज त्यांच्या ध्येयवादी प्रामाणिकपणा व आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे BMW पर्यंत सुरू आहे। स्वतः निर्व्यसनी आणि निस्वार्थी असल्यामुळे ते आपल्या ध्येयापासून कधीही डगमगले नाहीत। दिवसातले 16 ते 18 तास ते कठोर परिश्रम आजही घेतात। सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड आहे। लोणी येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप तसेच 1ली ते 10वी पर्यंत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी चांदीची नाणीही भेट दिली आहे। लोणीचा ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी 7.5 लाख रुपयांची देणगी दिली आहे। दरम्यान योगेश यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी 10 वाजता लोणी येथील ग्रामदेवतांचं दर्शन, त्यानंतर कुटुंबियांच्या वतीनं त्यांचं औक्षण करण्यात आलं। त्यानंतर औंधसह परिसरातील गावांमध्ये युवकांच्या वतीनं भव्य 4 चाकी रॅलीचं आयोजन करण्यात आले। त्यानंतर योगेश यांनी औंध जिल्हा परिषद गटातील विविध गावांना भेटी देऊन तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले। त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी संवादही साधला। औंध येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं। दुपारी लोणी ते औंध जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ, युवक, कार्यकर्ते यांच्यासह खटाव तालुका तसेच जिल्ह्यातील मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। सायंकाळी 5 नंतर औंध जिल्हा परिषद गटातील गावोगावी, वाड्या वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांशी विविध विषयांवर संवाद साधला। प्रतिनिधी लालासाहेब माने पाटीलसह डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। सर्व ग्रामस्थांचं तसंच या 2 शाळेच्या मुख्याध्यापकांचं मी आभार मानतो। तसेच भविष्यात या समोरच्या विद्यार्थ्यांतून माझ्यासारखे तयार व्हावेत अशी या प्रसंगी मी भावना व्यक्त करतो।
तालुक्यातील आमचे ज्येष्ठ माणसं संभाजीराव फडतरे यांचे चिरंजीव यांचा आज वाढदिवस. हा वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दरवर्षी हा येतच असतो. पण आपल्या जीवनामध्ये सुरुवात करत असताना अतिशय खंतरपणे कष्ट करून यश मिळवणाऱ्या माणसांच्या वाढदिवसातून लोकांच्या नजरा हा त्यांच्याकडे ऑटोमॅटिक लागत असतात असं माझं मत आहे. योगेशनी अतिशय लोणीसारख्या छोट्या गावात शिक्षण घेऊन त्यानंतर वडोदरा आणि खटावला शिक्षण घेतलं आणि व्यवसायानिमित्त पुणे येथे जाऊन त्यांनी सुरुवातीला टाटा मोटर्समध्ये काम करून वेगवेगळ्या व्यवसायावर पदार्पण केलेलं आहे. आजच्या काळावरती शेती ही अतिशय बेभरवशाच झालेलं आहे. मुळात खटाव तालुका हा आपला दुष्काळी तालुका आहे. दुष्काळी असला तर या तालुक्यात एक परंपरा आहे हुतात्म्याचा तालुका म्हणून. या तालुक्यात एक संस्कृती आहे आणि अशा ह्या सुसंस्कृत घरात ज्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे अशा कुटुंबात योगीचा जन्म झालेला आहे. आणि ती होत असताना आमचे त्यांच्या पाठीमागं जसं दादांनी मला कायमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवले ते माझे कायमस्वरूपी आशीर्वाद योगीच्या पाठीमागं राहतील या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो. काम करत असताना सर्व गोष्टीचं भान ठेवणं ही तितकीच त्याच्यामध्ये जबाबदारी आहे असं मी मानतो. कारण आजचं राजकारण ही विचारापेक्षाही वेगळ्या वळणावरती जाऊन ठेवलेलं आहे. अर्थकारणाचा त्या राजकारणाशी संबंधित चाललेला आहे. त्यामुळं आपलं कुटुंब, आपला व्यवसाय, आपला उद्योग हा सांभाळणं ही प्रत्येकाची समाजात राजकारणात काम करत असणाऱ्या माणसाचं कर्तव्य आहे. त्याचंही भान योग्य ठेवा असं मी एक वडीलधार नात्यानं त्यांना या निमित्तानं सूचनाही करू इच्छितो की सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना मला संयम कुठं ढळू द्यायचा नसतो आणि आपल्या हातून या भागाची, या तालुक्याची चांगल्या पद्धतीने सेवा, जो घराण्याचा वारसा आहे, जे आपले संस्कार आहेत त्याच पद्धतीनं इथं भविष्यामध्ये आपण सुरू ठेवावं. शेवटी यश मिळत असताना जे काय करावं लागेल तू नक्की कर, त्यालाही माझा पाठिंबा असेल. पण ते करत असताना आपल्या विचाराशी फारकत न घेता आपण आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं अशी माझी सर्व घारगे कुटुंबियाची आणि या तालुक्याच्या वतीनं मी योगेशला पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.